नवीन वर्षातली पहिली अंगारकी चतुर्थी आहे बघा, 6 जानेवारी 2026. वार आहे मंगळवार आणि ह्या दिवशी आहे अंगारकी चतुर्थी. अंगारकी चतुर्थी दिवशी आपण विशेष उपाय केले किंवा गणपती बाप्पांची पूजा, सेवा जर केली तर आपल्याला विशेष त्या चतुर्थीचं फळ मिळत असतं. तर आजच्या व्हिडिओमध्ये अंगारकी चतुर्थी दिवशी आपल्याला गणपती बाप्पांना अशा मी वस्तू सांगणार आहे की ज्या वस्तू आपण अर्पण करायच्या आहेत. मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ज्या पण वस्तू सांगणार त्यातले तुम्ही एक जरी वस्तू गणपती बाप्पांना अर्पण केली तर तुमची जी इच्छा असेल, मनोकामना असेल ती नक्कीच पूर्ण होईल. शिवाय तुमच्या आयुष्यातील अडचणी, दुःख जे पण असतील ते सुद्धा नाहीसे होतील. तर ह्या वस्तू कोणत्या आहे की ज्या वस्तू आपल्याला गणपती बाप्पांना अर्पण करायच्या आहेत आणि त्या गणपती बाप्पांना विशेष प्रिय आहेत. त्याच शिवाय संध्याकाळी आपल्याला अंगारकी चतुर्थी दिवशी मंगळवारी संध्याकाळी आपल्या घरामध्ये हा एक छोटासा उपायसुद्धा करायचा आहे. हा उपाय केल्यामुळं आपल्या आयुष्यातील विघ्न, आपल्या आयुष्यातील संकटे, दुःख हे सर्व नाहीसे होईल. आणि नवीन वर्षातली पहिली चतुर्थी आलेली आहे आणि ती अंगारकी चतुर्थी आहे. प्रत्येक भक्तानं नक्कीच आपल्या घरामध्ये हा छोटासा उपाय संध्याकाळी करा आणि मी ज्या वस्तू तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यातली एक तरी वस्तू नक्कीच गणपती बाप्पांना अर्पण करा. तर तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, नक्की सबस्क्राईब करा. सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ. तर तुमचं प्रिय आलेस या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. अंगारकी चतुर्थी ही खूप मोठी चतुर्थी मानली गेली आहे, कारण अंगारकी चतुर्थीचे व्रत जी पण व्यक्ती करते तिला पूर्ण चतुर्थी केलेल्याचं फळ हे मिळत असतं. यासाठी अंगारकी चतुर्थीचा उपवास जास्तीत जास्त भक्तांनी नक्कीच करा. आता हिंदू धर्मानुसार बघा, गणपती बाप्पा ही बुद्धीची देवता आहे. त्यासाठी गणपती बाप्पा ही प्रत्येक भक्ताच्या इच्छा, मनोकामना नक्कीच पूर्ण करत असते. तर गणपती बाप्पांची विशेष सेवा करण्यासाठी, गणपती बाप्पांना प्रसन्न करण्यासाठी, त्यांच्या आवडीच्या वस्तू त्यांना अर्पण करण्यासाठी अंगारकी चतुर्थी आणि मंगळवारी चाललेले. तर अंगारकी चतुर्थी दिवशी नक्कीच तुम्ही गणपती बाप्पांसाठी हे सर्व करा की जेणेकरून नवीन वर्षामध्ये तुमच्यावर येणारी जी संकटे असतील, तुमच्यावर येणारी जी अडचणी असतील, अडथळे असतील, त्यातून गणपती बाप्पा नक्कीच तुम्हाला मार्ग दाखवतील. शिवाय ते तुमच्यावर प्रसन्न होतील आणि तुमच्या इच्छित मनोकामना सुद्धा पूर्ण करतील. तर आता अंगारकी चतुर्थी मंगळवारी आहे आणि त्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठल्यानंतर घरामध्ये जी अगदी सोप्या पद्धतीनं पूजा, सेवा कशी करायची याविषयी सविस्तर माहिती हा व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवरती आहे, तो पण तुम्ही नक्कीच बघून घ्या. तर आता मी जे तुम्हाला वस्तू सांगणार आहे ज्या गणपती बाप्पांना विशेष प्रिय आहेत आणि तुम्ही त्यांना जर अर्पण केल्या तर ते तुमच्यावर प्रसन्न होणार. तुम्हाला कृपाशीर्वाद तर त्यांचा तुम्हाला मिळणारच आहे. शिवाय तुमच्या आयुष्यातील दुःख, संकट हे सुद्धा नाहीच होणार आणि तुमच्या ज्या इच्छा असतील ना, चांगल्या मनोकामना, काहींच्या जर स्वतःचं घर होण्याची इच्छा असेल, काहींचे विवाह जुळत नसतील, काहींचे व्यवसायामध्ये प्रगती होत नसेल किंवा काहींच्या आयुष्यामध्ये खूप अशा अडथळे आहेत, काहींच्या घरामध्ये खूप प्रॉब्लेम आहे, तर ते सर्व दुःख दूर होईल. त्याचप्रमाणे तुमच्या इच्छा, मनोकामना सुद्धा पूर्ण होईल. यासाठी तुम्हाला ह्या वस्तू गणपती बाप्पांना अर्पण करायच्या आहेत. तर तुम्ही ह्या वस्तू कुठे अर्पण करू शकता? तर आता प्रत्येकाच्या गावामध्ये बघा, जवळपास एक छोटं का होईना पण गणपतीचं मंदिर हे नक्कीच असतं. तर आपल्या जवळपास एक गणपतीचं मंदिर आहे, मंदिरामध्ये जाऊन गणपती बाप्पांना अर्पण करायचे आहेत. तुम्हाला जर मंदिरामध्ये जाऊन वस्तू अर्पण करणं शक्यच झालं नाही काही प्रॉब्लेममुळं, तर तुम्ही घरामध्ये सुद्धा ह्यातील एक वस्तू नक्कीच गणपती बाप्पांना अर्पण करू शकता. तर आता मी ह्या ज्या वस्तू सांगणार आहे तुम्हाला एक वस्तू अर्पण करायची आहे. तुम्हाला जर शक्य झालं तर तुम्ही मी ज्या वस्तू सांगणार त्या सर्व जरी अर्पण केल्या तरी सुद्धा चालेल, किंवा शिवाय तुम्हाला जर त्यातल्या एखादी दुसरी जर झाली शक्य तर ती वस्तू तुम्ही अर्पण करा. पण मी ज्या वस्तू सांगणार त्या सगळ्या अर्पण केल्याच पाहिजे. तर असं नाही, तुम्हाला त्यातली एखादी जरी शक्य झाली तरी तुम्ही अंगारकी चतुर्दशी गणपती बाप्पांना मंदिरात जाऊन अर्पण करू शकता किंवा घरामध्ये अर्पण करू शकता. तर त्यातली पहिली वस्तू आहे, मी तुम्हाला सांगते की पहिली वस्तू त्यातली आहे तर जास्वंदीचं फूल. आता सर्वांना माहिती आहे गणपती बाप्पांना जास्वंदीचं फूल हे विशेष प्रिय आहे बघा. तुम्हाला जास्वंदीच्या फुलांचं जर हार बनवून जर मंदिरामध्ये अर्पण करता येत असेल तर तुम्ही जास्वंदीच्या फुलांचा हार बनवून सुद्धा गणपती बाप्पांना अर्पण करा. शिवाय तुम्हाला जर एखादं फूल जर अर्पण करता येत असेल तर तुम्ही एक जरी जास्वंदीचं फूल गणपती बाप्पांच्या चरणाची तर अर्पण केलं तरी चालेल किंवा देवघरामध्ये जरी अर्पण केलं तरी चालेल. यामुळं काय होतं तर आपली इच्छित मनोकामना पूर्ण होते. यासाठी आपल्याला ही वस्तू गणपती बाप्पांना त्या दिवशी अर्पण करायची. तर आता तुम्हाला दुसरी वस्तू सांगते. दुसरी वस्तू कोणती आहे तर दुसरी वस्तू आहे त्यातलीच बघा, विड्याची पानं म्हणजेच खाऊची पानं. सर्वांना माहीत आहेत खाऊची पानं ह्यालाच आपण विड्याची पानं म्हणतो. तर खाऊची पानं आपल्याला 2 घ्यायची आहेत. 2 खाऊची पानं घ्यायची आणि ती 2 खाऊची पानं एकावर एक ठेवायची आणि ही सुद्धा आपण गणपती बाप्पांच्या मंदिरात जाऊन त्यांच्या चरणाची तर आपण अर्पण करू शकतो.
फक्त तुम्ही ही वस्तू जी अर्पण करणार, तर समजा तुम्ही जास्वंदीचं फूल अर्पण करू शकता, किंवा मी खाऊची पानं सांगितली त्याची तुम्हाला 2 जोडी, एकावर एक पान ठेवायचं आणि ती खाऊची पानं गणपतीच्या मंदिरात जाऊन तुम्हाला अर्पण करायचं आहे. पण जेव्हा आपण ह्या वस्तू गणपतीपानं अर्पण करणार त्यावेळेला तुमचं जर एखादा प्रॉब्लेम असेल तुमच्या आयुष्यात, तर तो बोलायचा की तो प्रॉब्लेम दूर होऊ दे, मला प्रत्येक संकटातून बाहेर काढा, हे बोलून तुम्हाला ती वस्तू अर्पण करायची आहे. किंवा जर तुमची एखादी इच्छा असेल ती पूर्णच होत नाही, तर ती इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी तुम्ही जर ही वस्तू अर्पण करत असला तर ते बोलायचं आणि आपल्याला अर्पण करायचं आहे. तर पहिली वस्तू तुम्हाला जास्वंदीच्या फुलाची सांगितली, दुसरी वस्तू मी खाऊच्या पानांची सुद्धा सांगितली. का मोठ्या मोठ्या अख्ख्या सुपाऱ्या असतात, त्या 2 सुपाऱ्या आपल्याला लागणार आहेत. तर त्या 2 सुपाऱ्या आपल्याला गणपतीच्या मंदिरात जाऊन अर्पण करायच्या चरणावरती. तर त्या 2 ज्या सुपाऱ्या आहेत तर त्यातल्या प्रत्येक एक सुपारीला आपल्याला पूर्ण जो आपण एक हार वगैरे बनवतो बघा, हार बनवताना जो कापडी दोरा जो असतो बघा, हार म्हणजे फुलांचे हार जेव्हा आपण घरामध्ये दाराला बांधण्यासाठी फुलांचे हार जेव्हा बनवतो त्यातला जो कापडी दोरा असतो, धागा एकदम मऊसूतमध्ये, तर तो धागा घ्यायचा आणि ती पूर्ण सुपारी पूर्ण गुंडळायची. त्या धाग्यानं आपण ती सुपारी पूर्ण गुंडळायची आणि अशा 2 सुपाऱ्या आपल्याला धाग्यानं गुंडळलेल्या 2 वेगवेगळ्या एकत्र गुंडळायच्या नाहीत. एक सुपारी घ्यायची, ती धाग्यानं पूर्ण गुंडळायची, पण धागा हा सुती आणि कापडी पाहिजे, मऊसूत. तुम्हाला माहिती आहे की आता तुम्हाला एक मी उदाहरण देते बघा. आता प्रत्येक महिलांना ही गोष्ट माहिती आहे, जो आपण मिशनसाठी धागा वापरतो ना तो आपल्याला घ्यायचा नाही. आपण जेव्हा बघा ज्या गौरी येतात बघा, म्हणजे गौरी गणपतीचा जो सण असतो बघा, त्यावेळेला आपण जे वटीचं सामान असतं बघा, त्या सामानामध्ये एक गुंडी असते बघा दोऱ्याची, मऊसूत असा, म्हणजे कापसासारखा तो मऊसूत असा दोरा असतो बघा, मोठी गुंडी असते ती. तर त्यातला आपल्याला धागा घ्यायचा आहे. तर तशा प्रकारचा धागा घ्यायचा आणि त्या 2 सुपाऱ्यातले प्रत्येक सुपारी वेगवेगळी घ्यायची. दोन्ही सुपारी एकत्र करून बांधायची, नाहीतर एक सुपारी घ्यायची त्याला पूर्ण तो धागा गुंडळायचा, दुसरी सुपारी घ्यायची त्याला पूर्ण तो धागा गुंडळायचा. अशा वेगवेगळ्या 2 सुपाऱ्यांना धागा गुंडळायचे आणि ते दोन्ही सुपाऱ्या एकत्र घ्यायच्या हातामध्ये आणि त्या आपण गणपती बाप्पांच्या चरणाशी अर्पण करू शकतो. कण्हेरीची फुलं आणि बेलपत्र हे सुद्धा आपल्याला गणपती बाप्पांना ही पण वस्तू अर्पण करायची आहे. तर त्यानंतर रुईचं पान आणि रुईचं फूल हे सुद्धा गणपती बाप्पांना खूप अशी विशेष प्रिय आहे. तर तुम्ही ह्या ज्या मी आत्ता वस्तू सांगितल्या त्यातली एक जरी वस्तू तुम्हाला शक्य झाली तर ती एक जरी वस्तू नक्कीच शक्य होईल, तर तुम्ही ती गणपती बाप्पांना नक्कीच मंदिरामध्ये जाऊन अर्पण करा. मंदिरामध्ये जर तुम्हाला शक्य झालं नाही तर तुम्ही घरामध्ये अर्पण करू शकता. तर आता घरामध्ये आपण जास्वंदीचं फूल सुद्धा अर्पण करू शकतो किंवा खाऊची पानं सुद्धा घरामध्ये अर्पण करू शकतो. पण जितकं तुम्हाला मंदिरामध्ये जाऊन तुम्हाला ह्या वस्तू अर्पण करता येतील तितकं करा. जेवढं तुम्हाला मंदिरात जाणं होईल त्या दिवशी ह्या वस्तू तुम्ही अर्पण करू शकता. त्याचशिवाय अजून एक वस्तू आहे की गणपती बाप्पांना तुम्ही उकडीचे तांदळाच्या पिठाचे मोदक 21 हे सुद्धा अर्पण करू शकता. ह्या ज्या आवडीच्या वस्तू आहेत ना, ह्या तुम्ही जेव्हा त्यांना अर्पण करणार आणि तुमची जी इच्छा बोलणार किंवा तुमच्यावर जर एखादी अडचण असेल ते सर्व तुम्ही बोलणार, तेव्हा तुमची मनोकामना तुमची इच्छा ही नक्कीच ह्या येणाऱ्या नवीन वर्षामध्ये नक्कीच पूर्ण होणार. आणि अंगारकी चतुर्थी ही खूप मोठी चतुर्थी आहे आणि ह्या दिवशी गणपती बाप्पांची जेवढ्या आपण विशेष सेवा पूजा गणपती बाप्पांच्या आवडीच्या वस्तू गणपती बाप्पांना अर्पण करतो तेवढी गणपती बाप्पा आपल्यावर प्रसन्न होतात आणि इच्छित मनोकामना आपल्या पूर्ण करतात. ह्यासाठी नक्कीच ह्या वस्तूपैकी एक जरी वस्तू अर्पण करणं शक्य झालं तर नक्की अंगारकी चतुर्थी दिवशी करा. तुम्ही सकाळी मंदिरामध्ये गेला तर सकाळी करा, दुपारी करा, संध्याकाळी करा, दिवसभरामध्ये कधी जेव्हा शक्य वेळ मंदिरामध्ये जाणार तेव्हा तुम्ही ह्या वस्तू अर्पण करा. तर आता ह्या वस्तू अर्पण करण्याचे मी तुम्हाला सांगितलं. तर आता संध्याकाळी बघा आपल्याला उपाय कोणता करायचा आहे. तर आता संकष्ट चतुर्थीचा उपवास हा आपण दिवसभर करतो आणि संध्याकाळी आपण चंद्रोदय झाल्यानंतर गणपतीची आरती करतो, चंद्र देवताला ओवाळतो वगैरे आणि त्यानंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे. तर तुम्ही हा उपाय संध्याकाळी चंद्रोदय झाल्यावर तुम्ही घरामध्ये जेव्हा आरती करणार, आरती झाल्यानंतर तुम्हाला घरामध्ये उपाय करायचा आहे. तर उपाय कशाचा करायचा, तर उपाय का करायचं हे तुम्हाला आधी सांगते. आपल्या आयुष्यामध्ये खूप अशी विघ्न असतात, खूप अशी संकट असतात, खूप अशा अडचणी असतात बघा. आता मागच्या वर्षामध्ये आपल्याकडनं खूप अशा चुका झाल्या, खूप अशी संकटे आपल्यावर आलीत की जी संकट जी अडचणी ह्या नवीन वर्षामध्ये येऊ नये. नवीन वर्षामध्ये तुम्ही जर एखादं हाती घेतलेलं काम असेल, एखादा व्यवसाय असेल तर त्याच्यामुळे तुमची प्रगती व्हावी किंवा तुमच्या आयुष्यातले संकटे समस्या अडचणी दूर व्हाव्या. तुमच्यावर येणारी जी अचानक संकटे असतात ती संकटे यायला नकोत आणि तुमच्या इच्छित मनोकामना पूर्ण व्हाव्या. प्रत्येक संकटातून तुम्हाला मार्ग मिळावा आणि तुम्ही जे हाती घेतलेलं काम त्यामध्ये तुम्हाला यश मिळावा. गणपती बाप्पांच्या आशीर्वादानं कृपा आशीर्वादानं तुमचं नवीन वर्ष सुख समृद्धीचं ऐश्वर्याचं जावो, चांगल्या आरोग्याचं जावो, ह्यासाठी आपल्याला अंगारकी चतुर्थी ही
पौष महिन्यातली नवीन वर्षातली पहिली चतुर्थी आहे आणि ह्या दिवशी नक्की हा उपाय प्रत्येक स्वामी भक्तानं प्रत्येक गणेश भक्तानं संध्याकाळी आपल्या घरामध्ये न चुकता करा. उपाय अगदी छोटा आहे पण हा उपायचं फळ हे खूप मोठं आहे. यासाठी सांगते की आपल्या आयुष्यातले विघ्न दूर होण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे. तर आता उपाय आरती झाल्यानंतर लगेच इथं करायला घ्यायचं आहे. त्यानंतर काय करायचं, आपल्याला उपाय करण्यासाठी एक वाळलेल्या खोबऱ्याची वाटी, छोटीशी वाटी असेल तर ती छोटीशी वाटी घ्या. नसेल छोटीशी वाटी तर तुम्ही एखादा वाळलेला खोबऱ्याचा तुकडा जरी घेतला तरी चालेल. आणि ह्यासाठी आपल्याला एक कापुराची वडी लागणार. आता भीमसेनी कापूर तुम्हाला सर्वांना माहिती आहे की भीमसेनी कापूर यातली मोठी वडी असते, ती मोठी वडी आपल्याला म्हणजे घ्यायची आहे. तर संध्याकाळी आरती झाल्या झाल्या आपल्याला हा उपाय घरामध्ये करायचा आहे. तर त्यावेळेला काय करायचं, एक छोटीशी तुमच्या घरामध्ये एक छोटीशी जर वाटी असेल तर ती वाटी घ्या. म्हणजे स्टीलची वगैरे जर वाटी असेल तर ती वाटी घ्या, किंवा तुमच्या घरामध्ये एखाद जर ज्याच्यामध्ये तुम्ही कापूर वगैरे लावता, कापूर जाळतात, तसं जर एखादं तुमच्याकडे घरामध्ये एखादी वस्तू असेल देवघराची तर ती घ्या. त्याच्यामध्ये तुम्हाला हा खोबऱ्याचा तुकडा ठेवायचा आहे. त्याच्यावर आपल्याला ह्या भीमसेनी कापूर ठेवायचा आहे आणि तो कापूर लावायचा आहे. कापूर जळत असतानाच आपल्याला एका मंत्राचं पठण करायचं आहे. ओम श्री विघ्नहर्ताय नमः, ओम श्री विघ्नहर्ताय नमः, ओम श्री विघ्नहर्ताय नमः. या मंत्राचा आपल्याला हात जोडून नामस म्हणजे जप करायचा आहे. जेवढा आपल्याला ऐकू येईल एवढ्या मोठ्या आवाजात करायचा आहे. जोपर्यंत तो कापूर जळत आहे तोपर्यंत आपल्याला हा जप हे नामस्मरण सुरू ठेवायचं आहे. आता ह्याच्यासाठी आपल्याला काय एका हातामध्ये माळ वगैरे घेण्याची सुद्धा आवश्यकता नाही, कारण ओम श्री विघ्नहर्ताय नमः हा एक छोटासाच मंत्र आहे बघा. तो आपल्याला हात जोडून पठण करायचा आहे. जोपर्यंत कापूर जळतो तोपर्यंत आपल्याला ते पठण करायचं. जेव्हा कापूर विजल्यानंतर नमस्कार करायचा. नैवेद्य तुम्ही सर्व दाखवून घ्यायचा. आधी आरती झाल्यानंतर नैवेद्य वगैरे सर्व आपल्याला दाखवून घ्यायचं आणि त्याच्यानंतर लगेच तिथेच बसून आपल्याला हे सर्व करायचं आहे. कारण चंद्रोदय झाल्यानंतर आपण प्रथम आरती करतो आणि आरती झाल्यानंतर आपण लगेच गणपती बाप्पांना नैवेद्य सुद्धा दाखवतो आरती झाल्यावर, आणि चंद्राला सुद्धा बाहेर जाऊन नैवेद्य दाखवतो. त्यासाठी नैवेद्य आधी दाखवायचा आणि त्याच्यानंतर लगेच तिथे बसायचं आणि आपल्याला हा उपाय छोटासा घरामध्ये करायचा आहे. गणपती बाप्पांचा कृपा आशीर्वाद कायम तुमच्या कुटुंबावर राहील, कायम तुमच्या घरामध्ये भरभराट येईल, घरामध्ये सुख समृद्धी येईल आणि तुमच्या घरातील नकारात्मकता बाहेर जाईल. तुम्ही हाती घेतलेल्या प्रत्येक कामात तुम्हाला यश येईल आणि तुमची मनोकामना नक्की पूर्ण होईल. यासाठी अंगारकी चतुर्दशी नक्की प्रत्येकानं ह्या वस्तूंपैकी एक वस्तू तरी गणपती बाप्पांना नक्की अर्पण करा. त्यानंतर हा उपाय न चुकता आपल्या घरामध्ये करायचा आहे. तर त्यानंतर बघा, हे जे जळलेला जो कापूर आणि खोबरं जे असतं बघा, तर ते काय करायचं, त्या दिवशी ते तिथंच ठेवायचं जागेवर, त्याला हलवायचं नाही. दुसऱ्या दिवशी चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी आपल्याला म्हणजेच बुधवारी 7 तारखेला हे वाहत्या पाण्यामध्ये आपल्याला विसर्जन करायचं आहे. आता तुमच्या घरा शेजारी जर एखादा विहीर जरी असेल किंवा नदी असेल तर तिथं तुम्ही ही विसर्जन करू शकता, म्हणजे सोडून द्यायचं आहे आपल्याला हे त्याची जी राग असते ती. तर हे सर्व अशा पद्धतीने मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये माहिती दिली की अंगारकी चतुर्थी ही खरंच खूप महत्त्वाची चतुर्थी असते. आपल्याला वर्षभराच्या चतुर्थीचा उपवास करणं शक्य होत नाही, पूजा करणं शक्य होत नाही, पण अंगारकी चतुर्दशी आपण विशेष सेवा करत असतो आणि ह्या दिवशी केलेल्या सेवेचं फळ हे आपल्याला त्वरित मिळतं. गणपती बाप्पा ह्या दिवशी केलेल्या सेवेचं फळ हे प्रत्येक भक्ताला देत असतात. यासाठी कोणीसुद्धा सेवा चुकवायच्या नाहीत, कोणीसुद्धा हे जो उपाय सांगलेला तो सुद्धा चुकवायचा नाही. उपाय अगदी छोटा आहे आणि ह्याला काही जास्त खर्च नाही. तर अशा पद्धतीने मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये अंगारकी चतुर्दशी कोणत्या वस्तू गणपती बाप्पांना विशेष प्रिय आहे त्या अर्पण करायच्या आहेत, कोणता उपाय आपल्या घरामध्ये करायचा आहे याविषयी माहिती दिली. तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, नक्की सबस्क्राईब करा. भेटू आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. पण सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ.